तर व्यवस्थित मानगो आमचो तयार असा टाप मारून आता खयात गावलो कोयतो। आता कोयतो घेऊन ता टॉक चाफ्याचो हार बांधून झाल्यानंतर आता आई बांधता ती उपरणी। तर आपली पूजा हैसर संपन्न झाली, अगरबत्ती धूप वगैरे आणि सगळ्यात तर मंडळी गुढीपूजन झालेलं असा, पूजा पार पडलेली आहे। या सगळे पाया पडाक तुम तर मंडळी माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। माझ्या जर चॅनलवर जर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट नक्की करा। तर मंडळी आज गुढीपाडवो, तर गुढीपाडव्याक मी असं मानगो घेतलंय हो बघा। त्या मानग्याक आता टाप मारतलंय बघा तुम्ही। तर मंडळी टाप मारूक घेतलंय। टाप मारतलंय म्हणजे काय, ह्याचा पुढे टॉग रावला ना, त्या टॉग तोडतलंय कोयत्यान। चला कोयतो हाडूक जाऊया पहिलो घराकडे। मानगो जेव्हा तोडलो ना तेव्हा टॉग रावता, त्या टॉग तोडूचा असता। तर कोयतो हे ठेवलेलं आहे बघा, गावलो कोयतो। आता कोयतो घेऊन त्या टॉग तोडतलंय। तर मंडळी टाप मारून झाली मानग्याक, तुम्ही बघू शकताय मस्तपैकी असं टाप मारलंय। हे बघा टॉग आता त्याचं तोडलंय। आता घेऊन जाते खळ्यात। चला मानगो घेऊन खळ्यावर जाऊया। तर व्यवस्थित मानगो आमचो तयार असा टाप मारून आता खळ्यात हाडून ठेवलोय। आता मी हैसर ही गुढी उभारतल्या, दाखवते तुमका चला। तर मंडळी ही आबोली आईन काढलेली आणि वळेसार तिचो गुतलो आईन। आता त्या तांब्यो घेतलंय, त्या तांब्याक आता मी बांधतय वळेसार तो। मंडळी आबोली तुमका माहीत नसत, कोणाक कोणाक माहीत असतली। तर आबोली झाडां असत आमच्याकडे, तेका फुलां लागतात, ती फुलां काढली आईन आणि त्याचो वळेसार गुतले। तो आता मी तांब्याक बांधतय गोल मस्तपैकी आणि तो आम्ही गुढीक घालतलो हा। आबोलीचो वळेसार बांधल्यानंतर आता ही इली माझ्याकडे ती चाफ्याची फुला, चाफ्याच्या फुलांचो हार। तर मानग्याक मी असो ठेवलंय टेबलावरती आणि एक भाग त्याचो पाठी ठेवलाय तुळशीर। आणि ही जी फुला घेतलंय ती असं चाफ्याची आणि चाफ्याचो हार बनवलाय, तेका तो बांधतय। चाफ्याचो हार बांधून झाल्यानंतर आता आई बांधता ती उपरणी। उपरणी किंवा साडी बांधतात, तर उपरणी बांधतो आम्ही। आई बांधता व्यवस्थित। तर मंडळी उपरणी बांधता तोपर्यंत आमच्या पाठीमागे एक गुढी उभारली आहे खालच्या घरातल्यांनी, ती बघूया जरा झूम करून तुमका पण दाखवूया। आई बघा उंच अशी बांधली मस्तपैकी, पण ती जरा वाकली आहे। पण असा त्यांनी पण गुलाबी कलरचो उपरणी बांधली हा। आमची हैसर पिवळ्या कलरची उपरणी बांधून झालेली असा। आणि त्याच्यावरती आता मगासचो जो तांब्यो असा आबोलीचो वळेसार बांधलेलो, तो आता तांब्यो त्याच्यावरती येतलो हा, कळस कसो। हा बघा मस्तपैकी दाखवते पुढच्या बाजून। हे बघा मस्तपैकी असो चाफ्याचो हार
आणि उपरणी आणि कळस मस्तपैकी दिसता. आणि ह्यो चाफ्याच्या फुलांचो हार. आणि आता ह्याचा टॉक जा असा शेवटचा खालची बाजू ती आता पाटार ठेवले, पाट ठेवलो बघा. आता पाटार उभी करतलो गुढी. तर सगळा झाल्यानंतर फायनली गुढी उभारूचो टाईम झालो असा. मी चेक केलंय सगळा कळस वगैरे व्यवस्थित हा की नाही तांबी होतो. तर फायनली गुढी उभी केलंय बघू शकताय. आता जरा ती काय व्यवस्थित उभी ठेवतंय आणि तिका बांधू वया दोरी बघूया चला. आता दोरी बांधतंय त्याका ठेवलंय व्यवस्थित उभी करून. आता हे लोखंडाचे जे तारो असत त्यांका दोरी धरून वरती वाशाक दोरी गच्च अशी बांधायची, जेणेकरून आपली गुढी पडता कामा नये, अशी मजबूत बांधू होई. नाहीतर जो वारो इलो काय ती पडा शकता. तर गुढी फायनली बांधून झाली. आता ह्यो आंब्याचो टाळ तो पण बांधूचो असता, तो पण बांधतय. हार बांधून झाल्यानंतर आता चेक करूया फक्त गुढी व्यवस्थित मजबूत आपली असा की नाही. हे बघा तारे गुंडाळून वाशाक एकदम घट्ट असो बांधलंय सूम. आणि ह्यो आंब्याचो टाळ आता जरा हलवून बघूया हलता की नाही. नाही, मजबूत झाली व्यवस्थित. मग अशी रांगोळी काढून त्याच्यावरती पाट ठेवलो. आता पाटावरती ही गुढी उभी केली. आता गुढी उभी केली. आता त्याच्यावर तांदूळ ओततो. तांदूळ अक्षता ओतून झालेत. आता जरा बघूया गुढी आपली कशी दिसता ती. ही बघा, वा मस्त मस्त भारी वाटता गुढी. पूजेसाठी साहित्य जमा करूया चला. थंयसर फुलां पहिली गावली म्हाका जास्वंदीची असत, सगळी जास्वंदी असत, पांढरी लाल पिवळी. 4-5 मी पूजेक घेतय आणि बाकीच्यांचो हार बनयतलो आणि परत गुढीक घालतलो. आता पूजा करूच्यासाठी ही 4-5 फुलां घेतलंय मी आणि बाकीची हार करूक जातली. फुला पूजेसाठी घेऊन जाऊया. पूजेसाठी बाकीचाच पण साहित्य हाडून ठेवलेलं आहे, जसा अगरबत्तीचा भांडा, हळद कुंकू, तांदूळ, अगरबत्ती, वात, घंटा सगळं आणून ठेवलं आहे. पूजेसाठी सगळं साहित्य जमवल्यानंतर आता पारंपरिक पद्धतीने मी आता पूजा करतोय. ती जरा बघा. काही चुका आढळल्यास चुका सुधारून कमेंट बॉक्समध्ये माका नक्की सांगा. चला पूजेक सुरुवात करूया.
तर आपली पूजा हैसर संपन्न झाली. अगरबत्ती, धूप वगैरे आणि सगळा दाखवायला व्हिडिओ वगैरे ठेवून. परत एकदा वरती कॅमेरा फिरवूया जरा, कशी परत एकदा दिसता बघूया. तर मगाशी जशी आपली फुला जास्वंदाची रवलेली, तो आईनं हार गुंतलो त्याचो आणि बांधलो बघा मस्तपैकी. तर मंडळी, गुढीपूजन झालेलं असा, पूजा पार पडलेली आहे. या सगळे पाया पडाक तुमका गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमका नवीन वर्ष सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मंडळी, माझो ब्लॉग हेच संपता. आणि जर माझ्या तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट नक्की करा. आणि जर माझा ह्यो व्हिडिओ जर तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.